जय हिंद मित्रांनो, आज आपण तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण एक कष्ट करणारा एक मुलगा मेहनत घेऊन, आपण म्हणतो ना मेहनतीला फळं असतात, ते सत्य आहे मित्रांनो. आज अशाच एका आर्मीमध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्याला आपण भेटण्यासाठी आलो, त्याचं अभिनंदन करण्यासाठी आलो. तर आज आपण या ज्या ठिकाणी आहोत, तर तुम्ही बघू शकता की जो विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे तो आपल्यासोबत आहे आणि आपण त्याचं अभिनंदन करण्यासाठी इथं आलो आहोत. तर त्याचं अभिनंदन प्रथमतः करूया. तर माझ्यासोबत तो विद्यार्थी आणि आदरणीय टाके सर आमचे मार्गदर्शक आहेत. तर आपण 2 मिनिटामध्ये त्याचं स्वागत करू आणि त्याची मानसिकता किती आनंद आहे त्याच्या मनामध्ये ते जाणून घेऊया. तर नक्कीच इतर विद्यार्थ्याला त्याची प्रेरणा मिळेल. तर प्रथम अभिनंदन करू टाके सर आणि मी त्याचं अभिनंदन करतोय. तर खूप छान असं यश मिळालेलं आहे आणि आता 2 मिनिटामध्ये. तर तुझं पूर्ण नाव काय आहे? आदित्य विजय बत्तीस. त्यानंतर ही जी मेहनत करताना तुला काय काय अनुभव आले, तर 2-1 अनुभव सांग की काय काय अडचणी येतात आणि कशी मात करता येते. तर स्टार्ट. तर बघूया त्याने कसं यश मिळवलं. तर विश्वास कोणत्या गोष्टीवर त्याचा आहे ते जाणून घेऊ. तू सांग थोडक्यात. तर मी माझ्या लाईफमध्ये प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं फळ मला आज मिळालेलं आहे. तर तुझा विश्वास मेहनतीवर आहे. इतर मुलाला मेहनत करायलाच तू संदेश देशील, बरोबर आहे? हो. तर आपण बघितलं की आजचा आनंद त्याच्यासाठी खूप मोठा आहे. तर थोडक्यात 2 शब्द आदरणीय टाके सर सांगतील त्याला अभिनंदन करण्यासाठी. तर तुम्ही सांगा सर 2 शुभेच्छा त्या त्याला. तर हा म्हणजेच माझा एक घरातलाच मुलगा आहे आणि जवळजवळ त्याचे वडील आणि मी मित्र आहे आणि खूप हालाकीची परिस्थिती असल्यामुळं की यांनी काय केलं की 12वी नंतर काय करावं, तर मी त्याला सरळ सरळ सांगत होतो की तू एखाद्या अकॅडमीमध्ये जा आणि ॲडमिशन. पण परिस्थिती नसल्यामुळं त्यांनी खूप भरपूर असे कष्ट केले आणि पाहिजे त्या कसोट्यात त्यांनी विक्रम केला किंवा